लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वाची बातमी. लाडकी बहीण योजनेअंतर्गत बेकायदेशीरपणे लाभ घेणाऱ्या पुरुष कर्मचारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडून महाराष्ट्र आता पैसे वसूल करणार आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी याची माहिती दिली आहे. दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत बेकायदेशीरपणे लाभ घेणाऱ्या कर्मचारी आणि पुरुष लाभार्थ्यांवर आता कठोर कारवाई केली जाईल, असं महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केलंय. नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याची माहिती दिली आहे. पुरुषांसह अपात्र व्यक्तींनाही महिलांसाठी असलेल्या योजनेचा लाभ घेतला होता. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलंय की संबंधित विभागाला महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आवश्यक कारवाई करण्याचे आणि बेकायदेशीरपणे मिळवलेल्या निधीची वसुली सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेत. ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून योजनेचा लाभ घेतला किंवा इतरांना लाभ दिला, अशा कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार.